उपस्थित समोर असलेले सर्वच शोकाकुल कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेते मंडळी, खरं तर अत्यंत दुःखद असा प्रसंग आहे आणि सगळ्यांच्या भावना मगासपासून ऐकतोय. 4 वाजता चालू झालेली ही सभा अखंडपणे रात्रभर चालू राहिली तरी दादांच्या आठवणी संपणार नाही असं हे वातावरण आहे. खरं तर दादांचा आणि माझा संबंध तसा फारच जुना आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल. 2002ला माझ्या नॉवेल इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला दादा त्या ठिकाणी आले होते आणि माझा भाऊ PDCC बँकेत बारामतीला असल्यामुळं संजूचा भाऊ म्हणून दादा पूर्वीपासून मला ओळखायचे. आणि ज्यावेळेस मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, दादांनी मला फोन केला आणि दादांनी फोन करून मला सांगितलं की 2 मिनिटं मला भेटायला ये. आणि मी मंत्रालयामध्ये दादांना भेटायला गेलो. दादा मला म्हटले की तू ज्या महामंडळाचा अध्यक्ष झालाय त्या महामंडळामध्ये 600 कोटीपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाला, तुला कल्पना आहे. त्यामुळं त्या महामंडळाचं काम करत असताना अत्यंत चोख पद्धतीने कर आणि कुठेही सही करायच्या आधी 10 वेळा अधिकाऱ्यांची चर्चा कर. मला असं वाटलं की मी कुठल्या भारतीय जनता पार्टीचा आणि दादा हे राष्ट्रवादीचे त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून ते काम करत होते आणि त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलवून सांगावं की कुठे चूक करू नको, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कधीच नाही. मी ज्यावेळेस या विधिमंडळामध्ये आमदार विधान परिषदेमध्ये झालो त्यानंतर दादा मला अमित ऐवजी आमदार साहेब म्हणायचे. मी दादांना म्हणायचो की दादा आमदार साहेब म्हणू नका. नाही म्हटले, हे आता अमित तो आमदार झालाय आणि त्या पदाला किंमत असते. आणि अत्यंत दुर्दैव की आदल्या दिवशी कॅबिनेट झाल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. त्या ठिकाणी दादाही आले होते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना यायला वेळ होता म्हणून त्या ठिकाणी अनेक आमदार होते. पण दादांनी आवाज दिला आणि मला बोलून घेतलं, आमदार साहेब इकडे या. आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिटं माझ्याशी पिंपरी चिंचवड शहरातला आत्ताच झालेली निवडणूक या विषयावर बोलत असताना अनेक त्यांनी गोष्टी सांगितल्या. अनेक कार्यकर्त्यांची त्यांनी नावं घेतली. आणि आणखी 2 महिन्याआधी जर मी पिंपरी चिंचवडमध्ये उतरलो असतो तर वेगळं परिस्थिती दिसली असता असेही मला म्हटले. आणि जाताना मला एवढंच म्हटले कार्यकर्ते आज येतात जातात, वाढत जातात. तुला काम करत असताना खूप चांगला देवेंद्रजींसारखा नेता तुला लाभलेला आहे, त्यामुळे त्याला कधीही दुखू नको, आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहा. आणि सगळं करत असताना पहिली तब्येत, परिवार आणि कार्यकर्ते आपण जर जपले तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. हे दादांचे शब्द 1 दिवस आधी माझ्या कानावर येतात. दादा स्वतः बोलतात आणि सकाळी 8:45 वाजता फोन येतो. त्यामुळे तोही माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता. दादांचे अनेक गोष्टी मी ऐकल्यात, अनेक गोष्टी ऐकल्यात, वाचल्यात. मला असं वाटतं दादांचं विकासात्मक दृष्टी आणि दादांचं विकासात्मक केलेलं काम हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दादा म्हणजे विकासाचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये माननीय अजितदादांसाठी जे जे करायचे ते सर्व मिळून आम्ही 100% करू. कारण उद्याच्या पिढीला अजितदादांचं काम आणि कर्तव्य हे 100% कळलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अजितदादांविषयी ज्या काही गोष्टी ह्या शहरासाठी करायच्या त्या सर्व आपण करूयात. मी माझ्या वतीनं, माझ्या पिंपरी चिंचवडमधली सगळ्या शिक्षण संस्थेच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद.